गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे कार्तिकी अमावस्या आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं अमावस्येला रुटीन कसं असतं. कोणत्या अशा गोष्टी मी घरामध्ये करते ज्यामुळे घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते. सगळ्यात अगोदर मी हळदीचं लेपन करून घेते आणि एका पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि हे असं खडे मीठ टाकून एक पाणी बनवून घेते आणि ते पाणी मी घरभर शिंपडते, उंबरठ्यावरती शिंपडते आणि त्यानेच माझं देवघरसुद्धा स्वच्छ करते. म्हणजे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अडकलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते. आणि हळदीचं लेपन तर तुम्हाला माहितीच आहे की कसं बनवायचं. आज मी लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिकसुद्धा स्वच्छ धुवून काढले आहेत, कारण हळदीचं लेपन लावल्यामुळे त्यांच्यावरती हळद लागते. माझा मार्बलचा उंबरठा असल्यामुळे ते निघूनही येतात, कारण मी फेविस्टिकने चिटकवते त्याला. पण वरचेवर काढता येईल असंच ठेवलं आहे सध्या तरी, कारण स्वच्छ धुता येतात असं अमावस्या पौर्णिमेला. आता मी इथे दरवाजा पुसून घेत आहे स्वच्छ. दरवाजा, आपला उंबरठा आणि आपल्या घराबाहेरचा जो काही परिसर आहे, आपल्याला शक्य होईल तितका स्वच्छ ठेवायचा, कारण लक्ष्मी ही दारातूनच प्रवेश करते. आता खूप ताई विचारतात की हळदीचं लेपन तू रोज करतेस का गं श्वेता? तर नाही, हळदीचं लेपन मी मंगळवारी, गुरुवारी आणि अमावस्या आणि पौर्णिमेला करते आणि आपला सणवार असेल तर त्यावेळेस करते. खरं सांगू तर रोज हे नाही जमत, पण जितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करते. आणि दारासमोरची रांगोळीसुद्धा कधी-कधी रोज नाही जमत, पण छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. आता इथला उंबरठा मी स्वच्छ करून घेतला आहे. मीठ आणि हळदीच्या पाण्याने मी स्वच्छ पुसून